नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेने. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता. मला अंबादासने सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्यातच द्यायचा तो. आता जाणार आहे पण मी करणार तक्रार. मी सांगणार. मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता? कचरा समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला. खरे साहेब, काल तुमचा शिवसेनेचा मेळावा झाला, मात्र त्या मेळाव्यातून बातमी अशी समोर आली की तुम्ही त्या मेळाव्याला दांडी मारली. खरं म्हणजे तुम्ही अति उत्साही प्रमाणे ते लिहून टाकलं, दांडी मारली. मला 2 महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम नक्की झाला होता. आमच्या समाजाचा खूप मोठा कार्यक्रम होता विदर्भाचा. त्यामध्ये वधूवर परिचय मेळावा होता. आमचं बांबू मिशनचं त्या ठिकाणी खूप मोठं कार्यशाळा होती. त्याचप्रमाणे बाकी 2 आमदार आमच्या समाजाचे आहेत. त्यांचा सत्कार होता. एक हरीश पिंपळेजी आणि एक किशोर जोरगेवार. त्यांचा सत्कार माझ्या हाताने होता. आणि म्हणून हा इतका मोठा कार्यक्रम 2 महिन्यापूर्वी नक्की झालेला होता. मग त्यामुळे मी गेलो होतो. पण मला हा कालचा कार्यक्रम जो घेतला पक्षाचा, मला कोणीच सांगितलं नाही. मला कोणीही सांगितलं नाही. म्हणजे ज्यांनी ठेवला असेल त्यांनी तर सांगितलेलं, तो कधी सांगतच नाही आहे. परंतु सांगितलं असतं तर मी एक दिवस आज घेतला असता कार्यक्रम, उद्या घेतला असता कार्यक्रम. पण मला त्या ठिकाणी लोकांशी बोलायचं होतं, कार्यकर्त्यांशी बोलायचं होतं. आपला पक्ष संघटना आपली अडचणीत आहे, त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे, हे मला त्या ठिकाणी बोलायचं होतं. परंतु ते आधीच मी नसताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन टाकला. कमी संख्या होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी काही दांडी मारली नाही. मी माझ्या मोठा कार्यक्रम होता, तो पूर्वनियोजित कार्यक्रम होता विदर्भातला, नागपूरला. आणि म्हणून संपूर्ण विदर्भाचा होता. म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं होतं. तुम्हाला आमंत्रण नव्हतं? मला अजिबात नव्हतं. फक्त नाव टाकलं होतं. मला सांगितलं पाहिजे, माझी चर्चा केली पाहिजे. मी सर्वात मोठा ज्येष्ठ नेता आहे मराठवाड्यातला. हे या लोकांना नाही कळत. मुद्दामच त्या ठिकाणी डावलण्याचा प्रकार करतात. हे कसं चालेल? हा डावलण्याचा जर प्रकार असेल तर ते अजिबात मी कसं सहन करेन? माननीय उद्धवजी आज अडचणीत आहेत. आज माननीय उद्धवजींना आपल्याला सपोर्ट करायचा, ताकद द्यायची. तर तुम्ही एकटे देणार का? आम्ही सगळ्यांनी जर एकत्र केलं, आंदोलन करायचं, पाण्यासाठी आंदोलन करायचं, हे तर आमचं नक्की ठरलं. मी मागे प्रेस घेतली त्यावेळेस सांगितले. आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब येणार आहे शेवटच्या वेळेस मोठा मोर्चा काढायला. ही तयारी आता करायचीच ना. ही तयारी करत असताना कोणी दुसऱ्याला डावलून टाकायचं, आपण एकटंच करायचं, गडबडी करायची, हे मला बिलकुल आवडत नाही. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे, कडवट. आणि माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. जर असं असेल तर इतक्या म्हणजे सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये काम करतो. मी कुठेही गेलो नाही, जाणार नाही, कधीच जाणार नाही. काही लोक हटकून म्हणतात की आमच्याकडे या, आमच्याकडे मी मरेन तर शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटामध्ये, बाकी कुठेच जाणार नाही. मी इतकं सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक काड्या करत बसतात. मी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांचा मी कट्टर 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 शिवसैनिक आहे. आणि मग इतकं असताना सुद्धा त्या ठिकाणी मुद्दामच काही डावलण्याचा प्रकार. आता अनेक जण कुठे कुठे जातात मला माहीत आहे. कोणी इकडे चाललं, कोणी तिकडे चाललं, कोणी तिकडे चाललं, कोणी काय करतं, कोणी कसं ॲडजस्टमेंट करतं, कोणी प्रश्न टाकून कसं ॲडजस्टमेंट करतात, हे सगळं आहे मला माहिती आहे ना. पण मग हे असं असताना त्या ठिकाणी मला मुद्दाम डावलायचं. अरे पक्ष संघटना तुम्ही एकट्याने होतं का? मी आज जर समजा मला काही कार्यक्रम घ्यायचा असला पक्षाचा, मी प्रत्येकाला फोन करतो. एका साध्या शिवसैनिकाला फोन करतो. मी साध्या शिवसैनिक मी स्वतः फोन करतो. मोठ्या पदाधिकारी तर करतो. भले ते उचलतात नाही उचलतात, परत 4 वेळेस फोन करतो, मग ते उचलतात. साहेब मी जरा इकडं होतो तिकडं होतो, हरकत नाही. पण मी करतो ना, आजही करतो ना मी. मग बाकीच्या यांना सांगायला काय हरकत आहे? मी माझ्या PA हे करतील नाही करतील दुसरी, पण मी स्वतः मी प्रत्येकाला फोन करतो. आता इतकं असताना सुद्धा पक्ष त्या ठिकाणी एक तर अडचणीत आहे. आणि असं असताना पक्ष मोठा करायचा, एकत्र राहायचं, ते दिलं सोडून आणि आपल्या स्वतःच करतं, हे मला आवडत नाही. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या तोंडावर अशी गडबडी होतात. नाही स्थानिक नाही, ऐकून घ्या ना. मी पहिल्या दिवशीपासूनचा शिवसैनिक आहे. आज जरी माननीय उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने मी नेता जरी असलो तरी त्या ठिकाणी मी
स्वतः खूप काम करतोय आणि आत्तापर्यंत मी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका मीच काम केलेलं आहे. आता ठीक आहे, आता येतात लोक ते पाहतात, परंतु त्या ठिकाणी आम्हीच काम केलेलं आहे पहिल्या दिवशीपासून. 1988 पासून काम केलेलं आहे. त्यावेळेस मी शहर प्रमुख होतो. मग हे काय, हे माझा पक्ष मला वाढवायचा, मग टिकवायचा आणि मोठा करायचा. आता इतकं अडचणी आली की इतके जण फुटून गेले, रोज काहीतरी नाव व्हायचं. कोणीतरी इथे काल परवा आम्ही जे आमच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये एक उपनेत्या एक आली होती, ती सुद्धा काल गेली. म्हणजे काय चाललं, उद्धव साहेबांना तुम्ही सोडून जाताय, बरोबर नाही आहे. उद्धव साहेबांनी तुम्हाला किती मोठं केलेलं आहे, हे की ना. आणि उद्धव साहेबांना त्यांना काही वाटत नसेल का की बाबा हे काय चाललं म्हणून, पण आम्ही त्यांना सपोर्ट केला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. असं म्हणाले की आम्ही त्यांना सांगितलं होतं. नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी. स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे. आता मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे. तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा. किती 2-4 महिन्यातच द्यायचा तो, आता जाणार आहे पण. उद्धव साहेबांना तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार. मी परवा मिटिंग आमची त्यावेळेसही सांगणार मी. पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही. अरे शिवसेना मी वाढवली, जेलमध्ये गेलो, लाठ्या खाल्या, सगळीकडे गेलो, लॉकअपमध्ये गेलो, सगळं केलं. तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शिवसेना मंत्रिपदापर्यंत त्या ठिकाणी आम्ही होतोच साहेबांच्या आशीर्वादाने. आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार. हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत. मला कोणी काढू पण शकत नाही, कारण मी कडवट शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा आहे. कालच्या मेळाव्यात त्यांनी महिनाभर आंदोलन करण्याची घोषणा केली. नाही करणार ना, मग सहभाग असेल. नाही, माझा सहभाग म्हणजे मी आहेच. माझ्या पक्षासाठी मी काही पण करेल. त्याच्या तो बोलतच नाही मला, तुम्ही त्याचे काय, मी माझ्या पद्धतीने करेन ना. तुमचं आंदोलन वेगळं असणार. नाही, माझं आंदोलन माझ्या पक्षाचं असेल. त्यांचं असेल ना, काय तो असेल नसेल काही करेल मला माहित नाही, पण मी काय बोलत नाही त्याबद्दल. तुमच्या आंदोलनाची आज? नाही, आजच्या घोषणेची म्हणजे पाण्यासाठी आंदोलन. अहो तुम्हाला माहिती आहे की मी स्वतः त्या ठिकाणी या संभाजीनगर शहराला 3-4 वर्षापूर्वीच पाणी मिळालं असं 24 घंटे. ती योजना मी आणली केंद्र सरकारकडनं, काँग्रेस गव्हर्नमेंटकडनं मी आणली. त्याचे पैसे सुद्धा 400-450 कोटी रुपये त्यावेळेसचे ते त्याच्याच बँकेत होते, आणि त्या बँकेतले पैसे आता यांनी काढायला लागले. म्हणजे मी पैसेही आणले होते, मी त्या ठिकाणी योजना आणली होती. जवळपास 10 किलोमीटर 500 कोटीची योजना ती यांची टाटाची त्या एजन्सीनी लावली पण होती. ते आता पाईप काढायला सुरुवात झाली. दुर्दैव की काही लोकांनी त्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी ही योजना होऊ दिली नाही. त्यात भाजपचे काही लोक होते, त्यात हे MIM तर सगळेच होते, आणि काही लोक असे होते की ते कशाला पाहिजे. त्यावेळेसचे जे पालकमंत्री त्यांनी पण आरडाओरडा केला की नाही आपण रद्द करून टाकू. अरे उद्धव साहेबांच्या हाताने शुभारंभ झालेला ती योजनेचा, पाणी पुरवठ्याचा, आणि तुम्ही काढून टाका म्हणता. त्यामुळे मी पण चुकीचं. त्यावेळेस त्यांनाही असं वाटलं की ह्या शहरात नुकसान व्हावं, त्या पालकमंत्र्याला पण, त्या तत्कालीन पालकमंत्र्याला वाटलं, आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या शहराचं नुकसान केलं. मी इतके कष्टाने आणलेली पाण्याची योजना आज 4 वर्षापूर्वीच आपल्या सगळ्यांना पाणी मिळालं असतं, पण ते नाही. मी फक्त 792 कोटीची योजना होती. ती 792 कोटीची योजना PPPची होती, आणि आता किती 2800 कोटी. तुमचं आंदोलन कसं असणार आहे, कधी असणार? हे आंदोलन आमचं सर्वसामान्य आंदोलन. आम्ही सगळ्या नागरिकांना घेऊन, शिवसैनिकांना घेऊन, कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार. नाही, ते केव्हाही करू आम्ही. आता आम्ही ठरवून घेऊ ना. जर त्यांनी जर कार्यक्रम दिला असेल, मला न सांगता दिला असेल, तरी पण मी त्या कार्यक्रमात मॉडिफाय करून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम करू. पण चर्चा पक्ष चालवायचा असेल, इथे उद्धव साहेबांनी 2 नेते केले. आता त्यावेळेस आमचे काही कार्यकर्ते म्हणजे साहेब दोन्ही नेते एकत्र पाहिजे, तर मी म्हटलं दोन्ही आम्ही एकत्र होतो. उद्धव साहेबांनी मला पण सांगितलं की जर खैरे साहेबांनी काही तक्रार असेल मला सांगा तुम्ही, असं उद्धव साहेब म्हटले. आणि त्यांची तक्रार असेल अंबादास दानवेची, त्याच्या आईला सांगा. मग इतकं असताना सुद्धा आम्ही दोघं एकत्र आम्ही बसणार, हे सगळं नक्की झालं त्यांच्यासमोर. परत ते 2 दिवस बसल्यानंतर ते परत त्यांच्यापर्यंत. अहो ह्या माणसांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागलं तर आज किती लोक गेले शिवसेनेतून, किती गेले फुटले, मला सांगा ना तुम्ही. कोणामुळे गेले आणि काय ऊस जाळलाय नाही, किती काय आलं मला सांगा ना तुम्ही. काय किती जागा आलेल्या, कुठे नगरपालिकेत, महापालिकेत, कुठे आहे. म्हणून त्या ठिकाणी आंदोलन हे करायचं तर आम्ही एकत्र म्हणून केलं तर उलट चांगलं आहे. पण तो जर करणार नसेल तर नको. जे काही पक्षाने जर काही आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे काम करणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी पुरवठा योजना आता कम्प्लीट व्हायला लागली आहे, योजना समोर दिसतीये, त्याचं श्रेय घेण्यासाठी तुम्ही आंदोलन करता? नाही, त्याचं श्रेय होण्यासाठी नाही आहे. ती 2800 कोटीची पाणी पुरवठा आहे. ती माझी जी होती ती 792 कोटीची योजना होती, फक्त 792 कोटी. मी आपल्या संभाजीनगरच्या जनतेला सांगतो तुमचा पैसा आहे,
पण हा पैसा होता केंद्र सरकारकडनं आणलेला मी, महापालिकेचा एक पैसा नाही. PPPची योजना केंद्र सरकारने जेव्हा डिक्लेअर केली होती काँग्रेस गव्हर्नमेंटने, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची, आणि ती 792 कोटीच होणार होते. आज यांनी बंद पाडली, हे केले ना, 2800 कोटीपर्यंत गेले ना हो. म्हणजे हा पैसा कोणाचा आहे? जनतेचाच आहे ना. जनतेचं नुकसान, पाणी मिळालं नाही अजून. हे पाणी हे आणि हे कधी हे तिथे पैठणला कधी जाऊन पाहता का पाईपलाईन कुठं काय? आणि बैठका मी दर 3 महिन्यात बैठका घ्यायचो. माननीय उद्धव साहेब सुद्धा त्या ठिकाणी ह्या पाणी योजनेच्या वेळेस मुख्यमंत्री असताना आठवड्यात बैठक घ्यायचे. मग इतकं असताना त्या ठिकाणी उगाच उद्धव साहेबांना किंवा आमच्या सगळ्यांना बोलायचं पाण्याचं श्रेय घेतात वगैरे काही नाही. त्याला काय ते दारू विक म्हणा फक्त, बाकी काय बोलू नको. त्यांचा दुसरा आरोप असा आहे तुमच्यावरती, गंभीर आरोप आहे की ह्या शहराची वाटच चंद्रकांत खैरे. नाही, या शहराची वाट मी लावली नाही. या शहर शांत ठेवण्याचं काम चंद्रकांत खैरेंनी केलं. या शहराचा डेव्हलपमेंट मी केला. आज DMIC कोणामुळे आणली? आज मला सांगा, त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या, त्या कोणामुळे आल्या? माझ्यामुळे आल्या. आणि मग म्हणून मी प्रयत्न केला. मी फुकट मला 20 वर्ष वगैरे लोकांनी काही ते निवडून दिलं. मी रिकामा बसलो नाहीये. माझ्याकडे आजही सगळं रेकॉर्ड आहे. मी काय काय केलं लोकांना माहिती आहे ना. लोकांना त्या मंत्र्यांना माहिती आहे. ते मंत्री अजून काही आहे याच्यामध्ये केंद्रामध्ये किंवा काही आहे. आज वाट लावली नाहीये. आज माझ्यामुळे त्या ठिकाणी शहर मोठं झालं. इतकंसं शहर होतं. मी पहिला हिंदू आमदार झालो 1990. इतकंसं शहर होतं. आज इतकं मोठं झालं. ते शहर इतकं मोठं होण्याचं कारण काय? हे शहर जे झालंय ते म्हणजे आम्ही सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला. म्हणूनच ना, लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी पार पाडली आणि त्यातून त्या फॉलोअप केला खूप. आज कोणीच फॉलोअप करत नाही, काही करत नाही. ते असं म्हणतात की एवढा जर तुम्ही विकास केला असता तर लोकांनी तुम्हाला निवडून नाही, आता पैसे कोणी वाटले म्हणा? 120 कोटी रुपये कसे वाटले? दारूच्या बाटल्या कशा वाटल्या? घराघरात पैशाच्या नोटा कशा दिल्या? पोट्ट्यानी त्यांनी दोघांनी मिळून. मग काय कसे दिले? मग हे कोणामुळे झाले? तुमच्यामुळे झालं ना. आज आज रडतात लोक की तुमच्यासारखा माणूस त्या ठिकाणी काम करणारा माणूस त्या ठिकाणी आज पराभूत झाला. आता कोणीच काही लक्षात नाही. लाईट गेले तर लक्षात. मी दर महिन्यात मीटिंग घ्यायचो इलेक्ट्रिसिटीची. दर महिन्यात घ्यायचो. 4 तास बैठक घ्यायचो. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले. मी दर 3 महिन्यात त्या ठिकाणी म्हणजे ग्रामीण योजना आणि शहरी योजनेच्या मी बैठका घ्यायचो अनेक वेळेस. आणि मी खूप व्हिजिट करायचो. मी हे करायचो. वाट कोणी लावली? वाट तुम्ही लावली. लोकांना दारू पाजून त्या ठिकाणी लोकांना मतं घेतले. दारू पाजून लोकांचे मतं घेतले. दारू पाजून हे म्हणा ना. नाही, व्यवसाय असला तर काय झाला की तुम्ही मग व्यवसाय पाहता, लोकांची सेवा नाही पाहत. आम्ही असं करतो का आमची म्हणजे व्यवसाय पाहायचा आणि लोकांना सोडून द्यायचं? असं नाही. हे त्याचं काम आहे. नाही, आता ते मी त्या थर्ड क्लास माणसाची काय बोलत नाही. त्याच्यामध्ये काही मला बोलायचं नाही. नाही, कसला आला आता खासदार? काय आला? दारू पाजून आलेला निवडून आलेला माणूस काय? मी 20 वर्ष होता, तो आता शिक आला. 1 वर्ष झालं तरी काही दिसतं काय काम त्याचं? नाही, आता काही मला काही त्याचं काही बोलूच नका मला. नाही, त्याचं काही बोलूच नका. त्याचं संजय शिरसाट तुम्हाला पक्षात त्यांची ऑफर दिली होती ना, तर ते म्हणते की आम्ही पक्षात घेणार. आता पण त्यांनी ऑफर, तुम्ही काहीतरी असं बोलू नका. कोणी काही मजाक नाही म्हणतं. मी तुम्हाला आता याच्या आधी काय सांगितलं? मी मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. आता इतकं बोलल्यानंतर सुद्धा मग मला माझी मारायची वाट पहा. मग हे करा. असं उलटा पुलटा बोलू नका तुम्ही. शिरसाट असं बोलतो. शिरसाट ते जमतं का दोघांचं? नाही जमत. त्या दोघांचं जमत नाही. आता जाऊ दे. आता कशामुळे वगैरे जास्त बोलू नका. उगाच जास्त जे कामाचं बोला. ठीक आहे, सगळं आलं आता. ओके. जय हिंद, जय महाराज. नाही, मला माहिती नाही. मी आता बोलत नाही काय. मला सांगितलं नाही तर लोक कसे? अहो, मी प्रत्येकाला फोन करतो. प्रत्येकाला, छोट्या कार्यकर्त्यांना, मोठ्या कार्यकर्त्यांना, मोठ्या पदाधिकाऱ्यांना मी स्वतः फोन करतो. माझा प्रोटोकॉल सोडून हे करणार आहे का? फक्त कोणा सांगणार करा, कोणी येत नाही काय? नारायण, बरोबर ना? मी स्वतः फोन करतो, त्यावेळेस लोक येतात. आजकाल तर तुम्हाला माहिती आहे, शिवसेना अडचणीत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला स्वतः सांगावं लागतं लोकांना, बाबा हे चला रे बाबा, या रे बाबा, हे काय घेऊन चालावं लागतं. हे असे प्रसंग आमचे आधी खूप आलेले आहे आणि ते आम्ही केलेलं आहे, सॉर्ट आउट केलेलं आहे. आणि ते सॉर्ट आउट करून मी त्या दाखवणार. परत शिवसेना मी त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली तशीच मी अखंडपणे मोठी करणार. नाही, तो करतच नाही मला फोन. आता त्याचं नाव पण घेऊ नका माझ्यासमोर. दुसरा प्रश्न, पाणी पुरवठ्याची योजना आहे ती श्रेयवादामुळे तिला विलंब होतोय. नाही, श्रेयवाद ज्यावेळेस आम्हाला श्रेयवाद मिळणार होता उद्धव साहेबांना,
शिवसेनेला आणि चंद्रकांत खैरेला, आणि म्हणून ते त्यावेळेस श्रेयवाद होऊ नये म्हणून ती पाण्याची योजना ह्या लोकांनी बंद पाडली. MIM, काही भाजपच्या लोकांनी आणि बाकीच्या काही इतरांनी बंद पाडली मुद्दा. आणि त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री सुद्धा त्यांनी पण बंद पाडले. आणि म्हणून काय झालं, ते बंद पाडल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शहरातील नागरिकांना 3 वर्ष 4 वर्षापासून पाणी मिळत नाही, तर मिळालं असतं. आणि ते 792 कोटीमध्ये हे तर 2800 कोटीपुढे गेले. आनंद दिघे साहेबांनी काम केलं होतं माहिती आहे ना. आनंद दिघे साहेबांनी काय केलं होतं की स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांचा एक प्रस्ताव आला होता कोणाचा तरी, आणि तो त्यांनी रद्द केला त्या स्टँडिंग कमिटीच्या मेंबरने. आणि त्याच्यापेक्षाही जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी तो प्रस्ताव मंजूर झाला. मग त्यांनी कोर्टात प्रकरण केलं आणि त्यावेळेस ज्यांनी जास्त केलं त्यांच्याशी बसून करण्याचा ठराव झाला की कोणामुळे ही योजना परत बंद पाडून परत आणली आणि परत कोणाचे, हे दिघे साहेबांनी केलं. आम्ही मंत्री होतो त्यावेळेस, आणि त्यावेळेस मग आमचेही नगरसेवक होते, त्यांना पण त्या ठिकाणी ते पण कायदेशीर कारवाई झाली त्यांच्यावर. मग हे असं मला एखाद्या वेळेस मला करावं लागेल की मी 792 कोटी योजना आणली होती आणि आता ही 2800 पर्यंत गेली, कोणामुळे गेली, हा जनतेचा पैसा कोणामुळे त्या ठिकाणी कोणाला नुकसान झालं, हे करणार मी. दिघे साहेबांसारखं मी पण करणार आहे.